नमस्कार. मी डॉक्टर नीलकंठ फडके, MBBS MD, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ म्हणून गेली 40 वर्ष काम करत आहे. आज MTP म्हणजे गर्भपाताच्या शस्त्रक्रियेबद्दल मी बोलणार आहे. ही शस्त्रक्रिया नेहमी होणारी शस्त्रक्रिया आहे. ती करताना पेशंटला पूर्ण भूल दिली जाते आणि पेशंट 99% वेळा त्याच दिवशी संध्याकाळी चालत घरी जाऊ शकतो. फारच क्वचित ही शस्त्रक्रिया अपुरी राहते. गर्भाशयात गर्भाचा काही भाग राहू शकतो आणि परत क्युरेटिंग करणं आवश्यक पडू शकतं. तसंच फार क्वचित गर्भपिशवीला सूज येते आणि परत दिवस जायला त्रास होऊ शकतो. फार क्वचित ही शस्त्रक्रिया करताना गर्भपिशवीला भोक पडतं, आतड्याला इजा होते किंवा मूत्रमार्गाला इजा होते. अशा वेळेला पोट उघडून मूत्रमार्गाचे किंवा आतड्याचे ऑपरेशन करायला लागू शकतं. अशा वेळेला पेशंटला मोठ्या दवाखान्यात हलवायला लागू शकतं आणि बराच म्हणजे लाखांनी खर्च येऊ शकतो. फार क्वचित ऑपरेशननंतर रक्तस्राव खूप झाला तर पेशंटला रक्त चढवावे लागू शकते. मात्र या सर्व फार क्वचित होणाऱ्या गोष्टी आहेत. ही अतिशय उत्तम शस्त्रक्रिया समजा तुमची करायची वेळ आली तर अजिबात घाबरू नका. सकाळी ॲडमिट होऊन संध्याकाळी तुम्ही चालत घरी जाऊ शकता. घरी गेल्यानंतर बसताना कमरेला आधार द्या, झोपताना कमरेखाली एखादी चादर घ्या, गुडघ्याखाली उशी घ्या. थोडेसे पोटाचे कमरेचे व्यायाम हलके दुसऱ्या दिवसापासून करा, मग तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. घरी गेल्यानंतर समजा खूप पोटात दुखलं, खूप उलट्या व्हायला लागल्या, खूप रक्तस्राव झाला तर जरूर दवाखान्यात परत दाखल व्हा. धन्यवाद.